मीरा, ताई मला बोलायचं. बरं तू बोल, काय झालं? बाबा बाबांचं काय? ताई अगं मला मनापासून वाटतंय की बाबा याच घरात आहेत. मला बाबा आरशात दिसले आणि बाबा आजूबाजूला असल्याचं मला सतत भास होतोय. आणि ताई वेदाला सुद्धा बाबांचं स्वप्न पडलं. नक्कीच काहीतरी आहे. मीरा, अगदी हेच सांगायला मी इथे आले होते. मला पण बाबाचं आरशात दिसल्यासारखे झालेत. पण मग हो ना, याचा अर्थ आजी म्हणाली ना ते अगदी बरोबर आहे. बाबा इथेच आपल्या आजूबाजूलाच आहेत. मीरा, हे जर खरं असेल आणि बाबा याच घरात असतील, ही गोष्ट आई आणि अथर्वना कळली तर काय होईल? नाही माहित मला, पण ताई नक्कीच हा योगायोग नसू शकतो. काहीतरी घडणार आहे. नक्कीच काहीतरी घडणार आहे आणि ते या मायाच्या बाबतीतच असेल. आता ते मीच घडवेल. मीरा, माया या घरात आहे म्हणजे सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. यावेळी मी या मायाला सोडणार नाही. चांगलं सरप्राईज देणार होतो मी तिला. नेकलेस आणला होता तिच्यासाठी मी. जवळ घेतला तर उलट्या हाताची थोबड मारली. मारली माझ्या डायरेक्ट. खूप दुखतंय का? हो, म्हणजे काय खूप दुखतंय डॅड. असं वाटलं की कोणीतरी पुरुषाने अशी उलट्या हाताची ठेवून दिली आहे मला. माहिती आहे, जोरात लागली खूप. इतकं डोकं हल्लं माझं, इतकं हल्लं ना, इतकं की ते आरशामध्ये मीराचा बाप दिसायला लागला मला. चल चल, काहीतरी काय सांगतोस? नाही होतं, मार खाल्ल्यावर ते असं होतं, डोकं गरगरतं. है ना? हां, अरे पण आता आम्ही लोकांना काय सांगणार आहोत? आमचा मुलगा बायकोच्याचा मार खातो. लोकांना कशाला काय सांगायला हवंय? त्यांना कुठे काय कळतंय? आता मी तुम्हाला मारते, कळतंय लोकांना? तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस तू? आणि आपल्या मुलाचं नुकतंच लग्न झालंय ना. आणि मुद्दा काय? माया विचित्र वागते. हा, विचित्र वागते ती. माझ्याशी तर खूप विचित्र वागते. म्हणजे आता मी नवरा आहे ना तिचा. सांगतोयस का विचारतोयस? डॅड सांगतोय, आता विचारू कशाला? मला माहिती आहे मी नवरा आहे तिचा, मग मी सांगतोय मी नवरा आहे. बरोबर आहे. ओ एक मिनिट, जरा शांत राहा. श्श्श. एक अक्षर काढायचं नाही तोंडातनं. हे बघ, माया विचित्र वागतेय, पण ती का वागतेय तेच कळत नाहीये. काहीतरी भलतंच सुरू आहे तिच्या मनात. म्हणजे असं मी नीट बोलायला गेलो तिच्याशी, माझ्याशी नीट बोलत नाही. जवळ घ्यायला गेलो तर मला जवळ येत नाही. तिलाच वाटत असेल का तिला माझी? नाही रे, एवढा वाईट आहे मी? नेकलेस घेऊन आलो होतो, तिला सरप्राईज देणार होतो. नाही, बस झालं आता. आता बस झालं. मी नवरा आहे तिचा, मी अजित दाखवतो मी काय करतो. शांत बस. तू काहीही करायचं नाहीयेस, कळलं ना? हे बघ, मायाचं काहीतरी बिनसलंय, पण ते होईल नीट. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यापेक्षा मला मायाची गरज जास्त आहे. त्या मंजिरीला आपल्याला घराबाहेर काढायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या टीममध्ये मायाचं असणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळं विसरून जायचं, कळलं? आणि दारू कमी पी. आणि हे बघ, तिच्याशी नीट प्रेमाने बोलायचंय. आणि तिने तुला मारलं होतं याचा उल्लेखही करायचा नाही, कळलं ना? बघ कसं हळूहळू आपल्या बाजूने वळतंय की नाही. होईल.
सगळं नीट होईल आणि ते आता मी करेन. मायाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे. बघते तिला मी. तो शिवनाथ इथून निसटला, पण दुसरीकडे कुठे न जाता तो तुझ्या आसपास आहे, तुझ्या परिघात आहे, तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तो शिवनाथ घरातच आहे. अदृश्य राहून नक्की काय खेळ खेळतोय? तो मीरा आणि अंबिकाला भेटला तर नसेल ना? काहीतरी घडतंय हे नक्की. कालपासून मीरानं शिवनाथ बद्दल एकदाही विचारलेलं नाहीये. मीरा, काय ग, स्वतःच्या बापाला विसरलीस वाटतं. नीट बोल. नाही अगं, कालपासून तुझ्या बापाबद्दल तू काही विचारलं नाहीस म्हणून म्हटलं. डील लक्षात आहे ना? हो. चल, उद्या तुझा बाप तुला भेटेल. तयार आहेस ना? मला ना मुळात एक प्रश्न पडलाय मीरा. तुला तुझ्या त्या भिकारड्या बापाची मुळात गरजच काय? नाही, असे किती दिवस उरलेत त्याचे? काय उपयोग काय त्याचा? बोल ना. माझे बाबा नेहमी म्हणायचे, आपल्या हातात काहीच नसतं. आपण कितीही धडपडलो तरी काही गोष्टी घडायच्या तशाच घडतात. आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा समजून घ्यायचं, आता सगळं महागौरीच्या हातात आहे. माझ्या बाबांबद्दल सुद्धा असंच झालं. तू माझ्याशी सौदा करण्यासाठी माझ्या बाबांचा आधार घेतलास, पण मी आता सगळं देवी आईवर सोडलंय. मला बाळ होण्यामागे तुझा काहीतरी स्वार्थ आहे, हे स्पष्ट दिसतंय मला. त्यामुळे मी कधीच बाळ जन्माला घालणार नाही.